लहान मुलांना घेऊन येतात तर भरपूर सारे पैसे घेऊन या. तिथे भरपूर काय काय खेळण्याचं आहे. सगळं हट्ट करणार मुलं. त्यात बसायचंय, खेळायचंय, ते खायचंय. कलमकारी आहे काय? प्युअर आहे. अच्छा, काय रेंज आहे? जेठालाल आणि बबिता बसतात ना घोड्यांवरती, ते घोडे. ते सलवड होतं, हे मुलुंडे. पाय फिरून फिरून दुकान लागले. आता ह्याच्यापैकी एक घोडा घेऊन घरी जावं असं वाटतंय. हे लास्ट होतं बहुतेक, है ना? आता इथून बाहेर पडायचं. चला, इथने मी इथं गेलेगा. अच्छा, इथे ते बाजूला मेळा आहे ना, तर इथे सगळं एक्झिबिशन आहे. कुडता परत खायच्या गोष्टी, इथे सगळ्या घरच्या उपयोगाच्या गोष्टी सगळ्या आतमध्ये खरेदी करायची आणि 10 रुपयाला सगळं. चांगलं आहे. त्या पण घ्या 10 रुपये. आपण विचारूया जरा प्राइस वगैरे काय ते. काय कुडते आहेत ना? काय प्राइस आहे? स्टार्टिंग रेंज काय? कलमकारी आहे काय? प्युअर आहे. अच्छा, काय रेंज आहे? 600 का? शॉर्ट है ना? नीस तक आएगा. नीस तक आएगा ना? मस्त है ना? छान आहे, कपडा मस्त आहे. इथे वारली पेंटिंगची पण आहे. इसका क्या है? 850 का है? अच्छा, मस्त. कपड़ा पण छान है. इसका ये वॉश करने के बाद निकलेगा वगैरह नहीं ना? कुछ भी नहीं ना? और अच्छा, मशीन वॉश भी कर सकते हैं. कलर डल वगैरह कुछ भी नहीं होगा. मस्त है एकदम. ये कौन सा है? इकत है क्या? इकत ना? एक वो दिखाना बस, एवढंच. हाँ. इसकी क्या रेंज है? 850. अच्छा, मस्त आहे. हे भी इथे मस्त तुम्हाला प्युअर कॉटनचे कुर्त्या मिळतात. अच्छा, 850 चे सेम प्राइस आहे. मस्त मस्त आहे इथे कुर्तीचे कलेक्शन. कलमकारीचे मस्त मस्त डिझाइन आहे. कितना? 450 में. अच्छा, शॉर्ट कुर्ती है 450 ला. इकत में ना ये. मस्त, कपड़ा भी अच्छा है. कितना? 600. अच्छा, पैंट की प्राइस 600 है. कार्ड है आपका? कार्ड दे दो. छान कलेक्शन है आपका. नहीं ना, ऑनलाइन नहीं, यहाँ पे आना होगा. कितने? ये आप लोग खादी है ना? हाँ, खादी है. ठीक है. कब तक है ये? 45 डेज तक है. चलेगा. थँक यू. मस्त कलेक्शन होतं त्यांच्याकडे. कुर्तीज वगैरे लावलेले आहेत. ऑनलाईन डील नाही करत ते, कारण की खादी प्युअर माल आहे ना एकदम. हे पण त्यांचं शॉप आहे. कॉर्ड सेट आहे तिथे आणि शॉर्ट कुर्ती आहे. शॉर्ट 550 आएगा, लॉन्ग 650 आएगा. अच्छा, 550 ला है. चिकन में ने. अच्छा, कश्मीरी कुर्ती मस्त. हाँ, मस्त कलर पण एकदम छान आहे त्यांचे. तो कॉर्ड सेट की क्या स्टार्टिंग रेंज है? 550 शॉर्ट है, 650 लॉन्ग है. 550 शॉर्ट के आणि 650 लॉन्ग के. आपका कार्ड मिलेगा?
कार्ड आहे त्यांचं, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. हँडलूम, हँडीक्राफ्ट अँड कन्झ्युमर एक्सपो आणि वरती त्यांचं नाव लिहिलेलं आहे, दिनेश गिरी, नंबर दिलाय. कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. मस्त मस्त त्यांच्याकडे आधीचे सगळे आहेत. थँक्यू. किससे बना है? अच्छा, स्विंग वगैरह बनते हैं वो उससे बना है क्या? वो स्विंग रहते हुए. अच्छा जो घर में कुर्सी चूल्हा वूल्हा रखा हाँ वही वही. है, इंटीरियर डेकोरेशन के लिए जो यूज होता है अच्छा, वही. इसको वॉश कर सकते हैं. क्या प्राइस है इसका? अच्छा, वाव, छान आहे. मोबाईल वगैरे ठेवू शकता. हाँ, ये तेरा को है, ठीक है. ये राइस का देख लेंगे. चावल मस्त आहे ना. ये लो, थँक्यू. ये राइस है. चावल अच्छा, तांदळाचं हे बोलतात ते. कितीला आहे? राजमा अच्छा, क्या प्राइस है इसका? 100. अच्छा, हे राजमाचं आहे. थोड़ा थोड़ा सुपारीचं आहे. सुपारी सब अच्छा. नेचुरल है. यहाँ पे जो भी देखते हैं सब नेचुरल. ये कोकोनट शेक है. अच्छा, कोकोनट पाव क्या प्राइस है इसका? 150. 150. आपका कार्ड है अंकल? है मदर एप्पल शीशे अच्छा, शीशे सीशेलचं बनलेलं आहे ते. देख लीजिए मैडम. इस टाइप का बड़ा पैप भी नजर आ रहा है. सुपारी कार्ड आहे त्यांचं. दिसतंय. नॅचरल आणि इको फ्रेंडली हँडीक्राफ्ट प्रोडक्ट, लौकी रिटेल अँड होलसेल. दूधी ज्वेल है. कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. राइस चावल का अंकल थँक्यू. आप ऑनलाईन डील कर सकते हो? हाँ करते हो ना. ऑनलाईन डील करतात ते. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सब नेचुरल है. सब बैम्बू है. बांबूचं आहे. सब मिट्टी का है. वाटरमेलन शेक है. और ये सेट का क्या प्राइस है? 400 रुपीज. पानी में डाल सकते हैं ना. पानी में डालें कुछ नहीं होगा. अच्छा, ये शंकर कंस्ट्रक्शन का बना हुआ है. मस्त सब ये वाटरमेलन शेक. वाजणार शंकर आहे. अच्छा, वॉटरमेलन के सीड आहे. अच्छा, ये कुकुम्बर शेक है. ओके. हे कुकुंबरचे सीड्स आहेत, काकडीचे सीड्स. मस्त एकदम. एवरीथिंग नेचुरल. नॅचरल प्रोडक्ट्स आहेत सगळे. मस्त मस्त प्रोडक्ट्स आहेत त्यांच्याकडे. नक्की या आणि शॉपिंग करा त्यांच्याकडं. लेदरचे पर्स आहेत. प्योर लेदर है. क्या प्राइस है इसका? 850. और वो छोटे में वो स्लिंग बैग ये 500 का. 650 का ये. अच्छा, छोटे वॉलेट पण आहेत. हाँ, वॉलेट का क्या प्राइस है ये? 380 है ये वाला. अच्छा. 400 है. 400, 380. 380. अच्छा, और ये छोटे वाले छोटे 100 वाले ये 50 से 100. अच्छा, 50 से. जेंट्स वाले भी है. कॉइन वगैरह ठेवायला मस्त आहे. जेंट्स का क्या प्राइस है ये? 250 स्टार्टिंग है. 250. जैन वाले हैं साइज बड़ा है. मस्त क्वालिटी आहे. 350 है. वो 350 का है. अच्छा, ओके. मस्त प्युअर लेदर आहे ते सांगतात. 650 है. 1250 तक है. अच्छा, वो वाला पीछे वो 1250 है. वॉलेट. अच्छा अच्छा, उसमें क्या कप्पा ज्यादा रहेगा? लेदर महंगा है. अच्छा, 1250. 1250. अच्छा, इसमें सेम आएगा ये 450. तो सेम लेदर है वही पे. सेम लेदर अलग है. ये 450 है. ये 1250. अच्छा, इसका क्वालिटी अच्छा है ये मतलब. बेस्ट. अच्छा, ये बॉक्स लेदर आएगा. ये बेस्ट आएगा. 650. ओके. 650. कार्ड होल्डर है. चाबी का है. सारा वो चाबी का कितने का है? चाबी का 100 का है. छोटे में 100 का. 150 है. ये 150 का.
हे 150चं आहे. मस्त प्रोडक्ट आहे त्यांच्याकडे, सगळे युजफुल प्रोडक्ट आहेत. 120 में 120 लाच 280. मस्त. ऑनलाइन रखते हैं आप? ऑनलाइन करते हैं? कार्ड है आपका? चलेगा. तुम्ही इथे येऊन शॉपिंग करा. त्यांचा ऑनलाइन डील नाही होत. इथे येऊन शॉपिंग करा. अच्छा, इथे नंबर दिसतो तुम्हाला, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. थँक. रात्री लेट झालाय म्हणून गर्दी कमी आहे, पण मस्त मस्त गोष्टी तिथे त्या, आणि शॉपिंग करा मस्तपैकी. बायकांसाठी जास्त शॉपिंगचे आयटम्स आहेत, जेंट्ससाठी नाही आहेत. जेंट्ससाठी कमी आहेत थोडेसे. वॉलेट वगैरे आहेत, ते नेहमीच आहे. आपल्या बायकांचा एकदम दिवाळीचा विषय इथे आहे. मला पण खूप आवडतं हे कटलरी आयटम सगळे. हे वाव, बाउल वगैरे सगळं इथे. इसका प्राइस क्या है? सर्विंग के लिए है ना ये 550, और ये बॉटल है वो 250. सिरेमिक का ही है ना सब? मस्त छान छान आहे त्यांच्याकडे. बाउल वगैरे सगळे, प्लेट्स आहेत, कुंड्या पण आहेत. तर प्रत्येकाची प्राइस विचारू नाही शकत, तो वैतागून जाईल. मी प्राइस विचारत राहील. तो पानांच्या आकाराचं मस्त आहे. हे पण छान. पंखा फिशच्या आकाराचं पण आहे. हे फिशच्या आकाराचं त्याचं काय प्राइस आहे बाई? ह्याची काय प्राइस आहे? 550. ये प्लेट्स सब 550 का ही है क्या? कौन सा भी प्लेट? अच्छा, ये मोर का भी 550. मस्त है ना मोराची फिश से, मस्त वाटत. स्टार्टिंग रेंज क्या है इसका सबका? 50 से. 50 का क्या है? छोटा बाउल आएगा. अच्छा, वहाँ पे वो छोटे या फिर उससे छोटे? अच्छा, एक मिनट दिखा ना. 50 रुपीज पासून स्टार्टिंग आहे. 50 रुपीजचं बाउल आहे. मस्त आहे पण. थँक्यू. पडलं तरी काय ना झालं. ये नीचे गिरते तो कुछ होता नहीं है क्या? फुटता है? अच्छा. वही मैं बोली अभी आपके हाथ से गिरा ना. थँक्यू. मस्त मस्त प्रोडक्ट्स आहे त्यांच्याकडे. या आणि शॉपिंग करा. बरण्या वगैरे पण आहे तिथे. आपण ठेवतो ना लोणचं वगैरे, मस्त वेगळी. लोणचं, मीठ किंवा मसाला सगळं स्टोर करून ठेवता. मस्त. लहान मुलांना खेळण्यासाठी मस्त वेगळी एकदम. लहान मुलांची जिथे जाईल तिथे मजाच असते ना. लाईव्ह खिचू खाण्यासाठी पण इथे आहे ऑप्शन. फिरा मस्तपैकी आणि खा. खिचू आणि ढोकळा गुजराती स्नॅक्स आहे. आपल्याला काय माहिती नाही त्यामधलं बनवतात ते. तुम्हाला माहिती असेल ही डिश तर मला नक्की सांगा कमेंट करून काय म्हणून. पाण्यामध्ये मस्त बोट्स पण आहेत लहान मुलांसाठी. अच्छा, ड्रॅगन. वा, आमचं बाळ काहीच बघत नाहीये, नुसतं रडतंय.
गाडी पण येते मस्त बसायला लहान मुलांना. ट्रेन, लहान मुलांना घेऊन येते तर भरपूर सारे पैसे घेऊन या. तिथे भरपूर काय काय खेळण्याचं आहे. सगळं हट्ट करणार मुलं. त्यात बसायचंय, खेळायचंय, ते खायचंय. जलपरी, मध्ये एक बीच आहे, एक जलपरी आहे. हे सगळं मी आता जे दाखवलं शॉपिंग आणि हे सगळं काय काय खेळण्याचं ते तिकीट मध्ये इन्क्लूड नाहीये. नाही तर 150 रुपीज मध्ये माझं काय पाहिजे होतं. 150 रुपीज मध्ये फक्त हे फिश टनेल एक्सपोज फक्त कव्हर करायला मिळतं. बाकी हे सगळं तुम्हाला स्वतःच्या खर्चाने ते जे करायचं असेल ते स्वतःच्या खर्चाने करायचंय. हा, हत्ती, घोडा, अजून कोण कोण इथे. वाव, बघा घोडे पण इथे मस्त. वा वा वा, हे उडते घोडे आहेत. जेठालाल आणि बबिता बसतात ना घोड्यांवरती, ते हे घोडे आहेत. ते सलवड होतं, हे मुलुंड आहेत. दिल्ली चाट, शेवपुरी, दहीपुरी, रजवाडी भेळ, कट्टेट म्हणतात बघा. तो माणूस पण फिरतोय त्यासोबत. तो मुलगा पण बघा कसा फिरतो त्याच्यासोबत. अरे बोट आहे तिथे, वरती खालती होतात वाटतं या बोट. हो चालू हो, बोट का चालू होय ना. झाली झाली, चालू झाली. आहे बोट पण ट्रेन सारखा आवाज येतोय. झुक 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 झुक. फास्ट ट्रेन होते ना तेव्हा त्याचा आवाज येतोय. हे कपची सारखं आहे. सेम इथे जेठालाल आणि बबिताची आठवण आहे. फिरून फिरून पाय दुखायला लागले पण हे काय संपत नाही. ते यायचं म्हणजे 3-4 तास स्पेशल काढून यायला पाहिजे. ड्रॅगन बघा केवढा मोठा आहे. थांबला.
पाय फिरून फिरून दुखायला लागले. आता ह्याच्यापैकी एक घोडा घेऊन घरी जावं असं वाटतंय. चांगला ग्राउंडचा उपयोग केलाय सगळा पुरेपूर. लय पाय दुखायला लागले. हे पण एसएल वाटलाय. माणसं ओरडतायत आकाश पाळण्यामध्ये. मला खूप आवडतं आकाश पाळण्यामध्ये जायला, पण ह्यांना भीती वाटते भरपूर आकाश पाळण्यामध्ये जायची. पण नाही, माझ्यासोबत आलेले हे आणि आमची दीदी, आम्ही तिघे जण बसलेलो आकाश पाळण्यामध्ये. मस्त मजा आलेली. भीती मला पण वाटते थोडी थोडी. ते वरतून खालती येतो तेव्हा जो पोटात गोळा येतो ना, कोणाकोणाला आकाश पाळण्यामध्ये बसायला आवडतं कमेंट करून नक्की कळवा. भरपूर सारे गेम आहे तिथे, पण बघूया फक्त लांबून जरा काय काय ते. ते बॉल फोडायचा आहे गेम. बरं तिथे सगळ्या याच्यावरती नंबर्स लावले सगळ्या गोष्टींवरती आणि रिंग टाकायचं वाटतं. रिंग अच्छा, इथे पण नंबर लावले. बॉल त्या बरोबर नंबरच्या इथे जायला पाहिजे. मग आपल्याला ज्या नंबरचं असेल त्या नंबरचं प्राइस मिळणार. सहा बॉल टाकायला पाहिजे. रिंगचं जे बोलत होती मी ते रिंगचं. पैसेच पैसे. असे गेम कधी खेळले नाही, पण मी लहानपणी पण नाही खेळली, मोठ्या झाल्यानंतर पण नाही खेळली. आणि बॉल मटकीमध्ये टाकायचे. त्या 2 बॉल मटकीमध्ये गेल्यानंतर 1 नंबर इनाम मिलेगा. 2 बॉल मटकी में जाने पर 2 नंबर इनाम मिलेगा. आणि 3 गेले तर 3रा नंबर. टेडी बेअर आहे. ते ग्लास आहे ठेवले 5 एकावर एक. सगळे ग्लास पडल्यानंतर प्राइस 50 रुपये. प्राइस मध्ये फुटबॉल आहे, टेडी बेअर, बॅट आहे, बॅडमिंटन आहे, सगळं. पॉपकॉर्न आहे, शुगर कॅन्डी आहे खायला. ते बाईक पण आहेत बघा. निघतो आता इथून. पाय दुखायला लागले जाम. तिथे फिश टनेल मध्ये मस्त वाटत होतं, थंड थंड. ते गरम होते भरपूर बाहेर. पाठी बघू शकता आकाश पाळणा. तो थांबतोच किती आहे आकाश पाळणा, चालू राहत नाही अजिबात कंटिन्युअस. चला आता फायनली इथून निघतेय. बराच वेळ झाला, पण मजा आली फिरून सगळं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा काय वाटला ते पण मला कमेंट मध्ये नक्की कळवा. ऍड्रेस वगैरे तुम्हाला सगळं मी सांगितलंच आहे ऑलरेडी. आरमॉलच्या अपोजिट आहे हा आरमॉल आहे. आरमॉलच्या अपोजिटच आहे जे ग्राउंड आहे. इथे आय थिंक एक कंपनी होती रिचर्डसन ना. हा, रिचर्डसन म्हणून कंपनी होती. त्याचं जे ग्राउंड आहे ना तिथेच भरलंय. भरपूर मोठं ग्राउंड आहे, मस्त. आणि सगळे खेळण्याचं पण छान आहे, फिश टनेल पण छान आहे, खाण्यासाठी पण मस्त मस्त आहे. तर इथे नक्की या. तुम्हाला ऍड्रेस हवा तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल मी. आणि 45 days ते बोलले.
आताच मी विचारलं इथे एक्झिबिशन ऑफिसला की कधीपर्यंत आहे म्हणून, तर ते बोलले की 2 महिने आहे म्हणून. तर ऑलमोस्ट 60 डेज आहे हे. 2 महिने म्हणजे तरी मेच्या एंडिंग पर्यंत असेल हे, म्हणजे मुलांना जोपर्यंत सुट्ट्या आहेत तोपर्यंत असेल हे. तर नक्की या इथे आणि मस्त फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत एन्जॉय करा. 2-3 तास काढूनच या चांगले. आणि संध्याकाळचा आला तर जास्त मजा येईल, लाइटिंग वगैरे बघायला मिळेल. तसं 11 वाजल्यापासूनचा टायमिंग आहे फिश टनेलचा, पण संध्याकाळी आलं तर कसं जरा मस्त वाटेल, लाइटिंग वगैरे बघत बघत मजा येईल खूप. जरी काय घ्यायचं असेल तरी पण बघून फक्त मस्त मजा वाटते. तुम्हाला हा ब्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे मी जो व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला येईल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.